पहिल्यांदा तर महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता, पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही। महाराष्ट्रातील तमाम भगिनी आणि बंधूंना, सर्व महाराष्ट्रीय वासियांना आणि जगभरातील मराठी माणसाला मी महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। छत्रपती शिवरायांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र, स्वराज्य आणि सुराज्य हा संदेश ज्या मातीने दिला तो हा महाराष्ट्र, थोर समाज सुधारकांनी ज्या ठिकाणी सुधारणेचं आंदोलन चालवलं तो हा महाराष्ट्र, भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून जिथे भक्तीचा एक अखंड मेळा तयार झाला तो हा महाराष्ट्र, आणि अर्थातच 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर तयार झालेला हा महाराष्ट्र, आणि आज जगातली 30वी अर्थव्यवस्था असलेला हा महाराष्ट्र, देशाचं पॉवर हाऊस असलेला हा महाराष्ट्र, देशाचं ग्रोथ इंजिन असलेला हा महाराष्ट्र अशा पद्धतीनं सातत्याने देशाला दिशा देतो आहे। आणि आपण महाराष्ट्र गीतात म्हणतो, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, हे गेले अनेक वर्ष, शेकडो वर्ष महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्र दिन आपल्या सगळ्यांकरता एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। मी पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो। राजकीय नेते ते टीका करताना पाहायला मिळतात। राज ठाकरे देखील वक्तव्य केलं। पहिल्यांदा तर महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांनी राहू नये किंवा इथे केवळ कोणी याच लोकांनी राहावं त्याच लोकांनी राहावं अशा प्रकारची संकुचित मनोवृत्ती महाराष्ट्राने कधीच पाहिली नाही। छत्रपती शिवरायांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्याला शिकवला त्या धर्माला देखील ते अपेक्षित नाही। आणि मला तर अतिशय आनंद आहे की माझा मराठी बांधव, मी देशाच्या कुठल्याही राज्यात गेलो तरी तिथला एक अतिशय प्रॉमिनंट अशा पद्धतीचा नागरिक म्हणून त्या राज्यामध्ये तिथल्या संस्कृतीमध्ये भर टाकताना दिसतोय। भाषेचा जिथपर्यंत प्रश्न आहे, मला असं वाटतं की स्वभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे, मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे। आणि मला निश्चितपणे असं वाटतं की जे लोक या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील। जे शिकले नाही आहेत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू। पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही। यातला मार्ग हा आहे की आपली भाषा इतकी सुंदर आहे आणि इतकी सोपी आहे, कोणालाही शिकवता येते। त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की अशा सगळ्या लोकांना आम्ही भाषा शिकवू।